आचरा कोकणातलं एक स्वर्गीय ठिकाण. म्हणजे निसर्गप्रेमींना भुरळ घालेल असं सौंदर्य असणारं चामडूल नावाचं बेट तर या गावामध्ये आहेच. पण पहिल्याच भेटीत आपलंसं करून घेणारी, आपुलकीने बोलणारी आणि स्वागत करणारी लोक सुद्धा इथे सहज भेटतात. मनाला शांत आणि थक्क करणारा अथांग समुद्र किनारा तर या गावामध्ये आहेच. पण त्याच सोबत निसर्ग स्वतः देव बनून जणू इथे वास करतोय असं भासवणारी नागझरी सारखी ठिकाणं सुद्धा याच गावात आहेत. शेकडो वर्षापासून दिमाखात उभं असलेलं देव रामेश्वरांचं पवित्र मंदिर याच गावात आहे. आणि त्याचसोबत आपली अस्सल कोकणी खाद्य संस्कृती जपणारं आणि प्रेमाने आदरातिथ्य देणारं एक कॅफे सुद्धा या गावात आहे. चला तर मग आज जाऊया आपण आचरा या कोकणातल्या एका सुंदर गावाची सफर करायला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण येऊन पोहोचलेलो आहोत आचरा या गावामध्ये. आता मी जिथे उभा आहे हे आचऱ्यातलं सगळ्यात प्रसिद्ध असं मंदिर देव रामेश्वरांचं. आज आपण जाणार आहोत आचरा या गावची सफर करायला. म्हटलं आचरा या गावची सुरुवात आपण देव रामेश्वरांच्या आशीर्वादाने करूया. तर आपण नक्की प्रयत्न करूया की या मंदिराविषयी, या देवस्थानाविषयी आपल्याला अजून काही माहिती मिळते का इथल्या स्थानिकांकडून. सोबत जाणून घेऊया इतिहास या मंदिराचा थोडक्यात. चला तर मग. आचरा गावामध्ये रामेश्वर हा प्रमुख देवस्थान आहे. आणि त्यानंतर इथे जे 5 स्थळं आहेत, रामेश्वर, रवळनाथ, पावनाई, काळबादेवी, विठलाई अशी 5 स्थळं आहेत. पण मुख्य उत्सव हा मुख्य गावचा ग्रामदैवत हे रामेश्वर आहे आणि देवी फुरसाई आहे. आणि हे मंदिर जे आपण सगळं लाकडी बघतोय हे साधारण किती वर्षापासून? तरी पण हे आता जे लाकडी काम बघताय ते मूळ गर्भगृह जे आहे ते साधारणतः 1584 मध्ये इथे असल्याचा इथे शिलालेख आहे. 1584 मध्ये मूळ गर्भगृह हे जे काळ्या दगडाचं कोरलेलं आहे ते 1584 मध्ये असेल असं या शिलालेखावरून आपल्याला समजतं. आणि पुढचा जो भाग आहे सभामंडप तो लाकडी खांबांवरती आहे. त्याला साधारणतः 300-350 वर्ष झालेली आहेत. तर पूर्ण हे लाकडी खांबांवरती उभं असलेलं या भागातलं खूप असं कोरीव काम, नक्षीकाम असलेलं आणि जे इथल्या कोकणातल्या देवांची जी ढासणी असते किंवा जो डाचा असतो त्याचं प्रतीक इथे बघायला मिळतं. जे कौलारू छप्पर आहे आणि सभामंडप आहे, त्यानंतर मध्यमंडप आहे आणि हे इथला जो आतला गर्भगृह आहे. अशा प्रकारची झाटणी असलेल्या कोकणातल्या देवळातलं हे असं खूप सुंदर असलं विलोभी असणारं मंदिर आहे आचऱ्याचं रामेश्वराचं. आचरे गावामध्ये आहे, मालवण तालुक्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. तर आता हा जूनचा महिना आहे, पाऊस नुकताच स्टार्ट झालाय आणि वातावरण तर जबरदस्त आहे. या बाजूला इकडे ही विहीर आहे. तर तुम्ही बघू शकता इथे जी प्रदक्षिणेचा हा मार्ग आहे हा जुन्या चिऱ्यांचा आहे. म्हणजे मोठे चिरे आपल्याला दिसू शकतात ते बघा. तर या जांभ्या दगडावरून चालताना ना एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे या पावसाळ्यात सुद्धा ना इथून चालताना भीती वाटत नाही. म्हणजे या दगडाला नैसर्गिक छिद्र असल्यामुळे इथे ना पायाची पकड घट्ट राहते. आणि महत्वाचं म्हणजे यावर पाणी वर साचून राहत नाही, ते जमिनीत मुरतं. म्हणजे आपल्या पूर्वजांना ना निसर्गाचं खरंच एक वेगळंच ज्ञान होतं. आणि या मंदिराचं कौलारू छप्पर बघून मला हेच वाटतंय की कितीतरी वादळ पावसाळे या छप्पराने पाहिले असतील आणि आजही तेवढ्याच ताकदीने हे छप्पर या मंदिराचं रक्षण करते. तर आताच इथे आपलं दर्शन झालंय आणि आता ना इथले जे पुजारी काका आहेत त्यांनी मला सांगितलं की आपल्या इथलं लोकल फूड लोकांना कळावं यासाठी एक व्हेज कॅफे काढलाय आणि तो आता आपण बघायला जाणार आहोत. मंदिरापासून आहे ना अगदी 10 पावलावर हा एक सुंदर असा कॅफे.
हा आहे इथल्या गुरव काकांनी सुरू केलेला सुरंगी नावाचा कॅफे. नावाप्रमाणेच इथली खास गोष्ट म्हणजे कोणत्याही आधुनिक गोष्टी आपल्याला कॅफेमध्ये बघायला मिळत नाहीत. हा कॅफे ना बनलाय संपूर्णतः नैसर्गिक गोष्टींपासून. म्हणजे कॅफेत बसण्यासाठी आहे ना लाकडाचे बाकडे, नारळांच्या झावळ्यांपासून बनलेलं छप्पर, एकदम आहे ना जुन्या काळात आल्यासारखं वाटतं. काकांनी आहे ना मुद्दाम मला किचन दाखवलं. कोकणी जुनी मांडणी, जेवणासाठीची चूल, मातीची सुरकुलं आणि इतर भांडी सुद्धा एकदम आजीच्या किचनमध्ये गेल्यासारखं वाटते. अरे वा, भारी. पण ह्या कॉन्सेप्ट चांगली आहे. पाणी थंड पण भेटत आणि दिसाक पण छान दिसतं. तर काकांकडे आपण चहा प्यायला आलोत. या सुरंगी कॅफेमध्ये काकांसोबत चहा घेत घेत खूप गप्पा रंगल्या. आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांना आपल्या मालवणी अस्सल मातीतले पदार्थ खाऊ घालण्याची त्यांची धडपड आणि त्यातूनच साकारलेला हा कॅफे याबद्दल काकांनी खूप माहिती दिली. आणि त्यानंतर जाता जाता रामेश्वरचा एक प्रसादही दिला. रामेश्वर मंदिराच्याच परिसरात आणखी एक सुंदर मंदिर आहे, तिथेही गेलो. हे मंदिर आहे देव रवळनाथांचं. आणि त्याच्याच पुढे अगदी 2 मिनिटावर हे आहे देव गांगेश्वरांचं मंदिर. इथे दर्शन घेतलं आणि आत्ता आम्ही चाललोय एका सुंदर अशा स्पॉटला. चला आता आपल्याला स्ट्रेट जायचंय नागझरीला. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आचऱ्याच्या एका हिडन प्लेसवर. म्हणजे ही जागा खूप लोकांनी अजूनपर्यंत एक्सप्लोअर केली नाही. आचऱ्या तिठ्यावरून बीचला जाताना मध्येच हा एक लेफ्ट टर्न आहे. तो घेतल्यावर खाली 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 यायचं आहे थोडंसं उतरून, आणि मग आपल्याला नागझरी मंदिर बघता येतं. तिथे मासे दिसत आहेत आतमध्ये. सांगू तर या सगळ्यांना बघून आहे ना मला पण एक उडी मारायची इच्छा होते, पण या वेळेला वेळही कमी आणि कपडे आणलेले नाहीत. काय जबरदस्त स्पॉट आहे यार. म्हणजे निसर्ग आहे ना इथे जपला गेला आहे एकदम. म्हणजे मला वाटतं ही देवराई असावी. म्हणजे या आजूबाजूची बरीच झाडं ही जुनी आहेत आणि हे मंदिर आहे ना एकदम असं म्हणजे इथे थोडंसं काळोखच असतो दिवसा पण. कारण काय आहे की बऱ्यापैकी आसपास मोठमोठे माड आणि जुनी झाडं आहेत. खूप शांत आणि निवांत जागा आहे ही. गावातली लोक इथे आंघोळीसाठी वगैरे येतात, पण मध्ये बराच वेळ कोणीच नव्हतं. एकदम मेडिटेशनला बसावं एवढी शांतता इथे मी अनुभवली. मंडळी, हे होतं आचऱ्यातलं खूप कमी लोकांना माहीत असलेलं नागझरी असं मंदिर. तर आचऱ्यात पुन्हा कधी फिरायला आलात नागझरीला यायला विसरू नका. यार, नागझरी मंदिराच्या इथला निवांत निसर्ग अनुभवून आता मी पुढे निघालोय जामडूलच्या दिशेने.
माझ्या मागे हे जे दृश्य आहे, इथे या गावात, इथे या वाडीत तुम्ही आलंच पाहिजे. तर मी पहिल्यांदाच आलो आहे. तर या आचऱ्यातल्या या भागाचं नाव आहे जांभडूल. जांभडूल नावाची बहुतेक ही वाडी असावी. इथल्या बऱ्याच लोकांचा व्यवसाय हा मासेमारी किंवा मग कांदळवन सफारी असा आहे. आणि खरंच हे एक छोटंसं बेट आहे. मी आता या ब्रिजवरून आलो इथे आणि गाव बघितलं. छोटंसंच गाव आहे, खूप मोजकी घरं आहेत, पण जबरदस्त आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की गाव कसं आहे नक्की. त्या तिथे डोंगरावर लाईट हाऊस आहे. बऱ्याच लोकांनी आता पावसाळ्यात या बोट सगळ्या पॅक करून ठेवल्यात. चला आता गाव बघूया. तर मी यार आत्ता फेरफटका मारतोय जांभडूल या गावातून, कारण हे गाव मला खरंच खूप आवडलं. थोडी जुनाट आणि काही नवीन, हे सगळे मिक्स घरं आहेत या गावात. जांभडूल बेट ना एकदम निवांत आहे. म्हणजे रस्ते मोकळे आहेत, कोणत्याही प्रकारच्या गाड्यांचा गोंगाट नाही आहे, तर चालायलाही फार बरं वाटतं. अशाच एका छान वाटेवर मी चालत निघालो. 2 घरांच्या कंपाऊंडमधून एक छान वाट जात होती खाडीच्या दिशेने. जसं जसं खाडीचा किनारा जवळ येत होता, त्या किनाऱ्यावरचे माड दिसत होते. माझी उत्सुकता अजून वाढत होती. तर मित्रांनो, हा खाडीतून समोर व्ह्यू दिसतोय आपल्या समुद्राचा. तिथे लाईट हाऊस. हा का तुमचं पूर्ण नाव काय आहे? बुधाजी मधुकर पाटील, बुधाजी मधुकर पाटील. हाताला आणि जांभडूलवाडी राहणार. काका आयलो म्हणजे सगळ्या स्थानिकांचा व्यवसाय मासेमारी वगैरे. मासेमारी आणि आता हे वगैरे करतात लोक, कांदळवन सफारी वगैरे. कांदळवन सफारी, बोटिंग वगैरे सफर सगळं चालू आहे इकडे. आता झाले हे 4-5 वर्षात हे चालू झालेलं. अच्छा. मासेमारी बंद हा की चालू हा? मासेमारी फक्त खाडीमध्येच, बाकी समुद्र बंद. समुद्र बंद झालो आता. हा. अच्छा. किती महिने आता ह्याच्यापर्यंत? पौर्णिमेपर्यंत? नाही काय रे बाबा तुमचं हे बरोबर आमचं 2 ऑगस्ट पासून नाही तर 2 सप्टेंबर पासून चालू करणार. म्हणजे हे येईल काय श्रावण महिन्यात चालू होणार. श्रावण महिन्यात चालू होता? होय. अच्छा. आणि आता कांदळवन सफारी वगैरे बंद की सगळं बंद? सगळं बंद. हा, त्यांचं शासनचं म्हणजे नेमच आहे की 20 तारीख पासून 16 तारीख पासून 26 तारीख पासून असे 2-3 हे दिलेले होते तारखे, ते बंद केल्यानी. पण इकडे आमच्या इकडे जरा काय नाही काय हे करून चालू ठेवल्यानी. अच्छा. असेच जर कोण इले तर बघा, हे काकी आहेत. काकी तुमचं नाव काय? माया बुधाजी पाटील. कडचं नाव नंदा शिवराम केळुसकर. हे आपले भरडवाडी वगैरे? भरडवाडीतले ना? अच्छा. हा, केळुसकर ओळखलंय. तर मित्रांनो, या अनपेक्षित होतं आपल्या की जांभडूलला पण आपल्या ओळखीची माणसं भेटतील. तर मग आता सध्या 2-3 महिने काय? 3 महिने तर बसूनच आम्ही खाडीतली मच्छीच पकडणार. बाकी खाडीतली मासेमारी चालूच असतं. होय. अच्छा. नारळ वगैरे कसं ते विकायचे. काय नाही काय म्हणजे आमचा बिझनेस चालूच असतो. अच्छा. पण मुख्य बिझनेस मासेमारीचा. मासेमारीच. केव्हा नारळ विकू चाहिले तर जास्त असले नारळ विकू शकतो आम्ही. हा ना. आमचे स्वतःचेच असत ना ते. आता 100 घरातली लोक एकत्र राहत. हे मंदिर वगैरे काय आहेत याच्यावर बेटावर आपल्या? आमच्या इकडे जांभडूल बेटात आमचे 2 महापुरुष मंदिर आणि इसवटी मंदिर. अच्छा, इसवटी मंदिर आहे का? इसवटी आश्रित मंडळ हे इकडची वाडी आणि महापुरुष मंदिर तिकडची वाडी. आमची 2 ओले. आणि त्याशिवाय मोमेडियन लोक असतात, त्यांची 10 घरं असं 10 एक घरं आहेत. आणि त्याशिवाय परत त्यांची एक मस्जिद आहे.
अच्छा हा म्हणजे त्यांचं देऊळ आहे. अच्छा, मग ते लोक पण या पण व्यवसायात येतात? आमच्यात मच्छीच व्यवसाय त्यांचा बिझनेस पुरो आणि ते आमच्यात असं मिसळून आम्ही त्यांच्यात मिसळून असे राहतात. म्हणजे सगळे मॉमेडियन हे लोक दाखवत नाही, बरोबर. आम्ही जास्त दाखवत नाही. मॉमेडियन आहे तसे हा. एकत्र म्हणजे आम्ही असं overall हे सगळे करतो. आमचं एकीनं सगळं राहतात, एकत्र. हा. आपापसात त्यांचं काय व्यवस्थित. सण असलं तर आम्ही त्यांच्या सणागो जातो, ते आमच्या सणागो गणपतीच्या वगैरे येतात. अरे वा, अरे वा. असं हा मग गणपती मजा वगैरे मस्त. आहे, गणपती हा, वगैरे हा. असतं आपल्याकडे घराकडे? भरपूर इकडूनच असं आहे. आमच्या ह्या वाडीचं विसर्जन इकडूनच जातं असं. अच्छा. गणपती पुऱ्या वाडीचे त्या वाडीचे तिकडून ते बेटवरती तिकडून जातं. हे देवगड तालुका देवगड लागतं. तालुका म्हणजे देवगड पट्ट. म्हणजे या तिकडचं. खाडीच्या पलीकडे देवगड, या साईडला पट्ट. मालवण. हा, हे आमचं मालवण. हा, हे महाराय म्हणून यांका जे सिंपलेच आहे, हा. पण महाराय यांचं नाव अच्छा, हे आज मालवण पकडलेले आहेत हा का? ताजे पकडलेले आहे अरे सकाळी. वा. बाकी भाजीपालो वगैरे सगळं येतं आकडे? होय होय. आपले बाजार हा की आचरा आचऱ्यातच मार्केट जाऊ? आचरा मार्केट आचरा मार्केटला जाऊ चला. 3 किलोमीटर इकडून. उद्या असतं आचऱ्याचं हो, उद्या बाजार? सकाळी उद्या आणि रविवार. रविवारी. हा. बरा, छान. आपण मका बरं वाटलं तुमका भेटून. आमचा लमसम मध्ये म्हणजे जर बोटिंग वगैरे असले तर आम्ही लमसम मध्ये म्हणजे कमी प्राइस मध्ये मारतो, पण आता पावसात बंद म्हणजे बंदच केलेला. हा ना. हा, बाकी जसे जर असले तर आम्ही सीट प्रमाणे जर मारायला गेलो तर आम्ही बरोबर 200 रुपये आमचं सीट. हा. जास्त आम्ही लोकांका लुबाडत नाही, हे करत नाही, काही एक वाया करत नाही असे. आमचं काका, एकच तुमचं मी तुमचं नंबर एकच. देऊन ठेवीन, म्हणजे जर कोणी येणारे इंटरेस्टेड ओके. असतील पुढे जाऊन ओके. तर नक्की तुमका पण कॉन्टॅक्ट आता चतुर्थी म्हणजे चतुर्थी पासून सुरू करणार श्रावण मध्ये 1 ऑगस्ट पासून. हे नारळ आम्ही उद्या विक्रीसाठी म्हणून हे करतो, सोलून ठेवतो अच्छा, आता. म्हणजे उद्या बाजारात तर आज हा. विक्रीसाठी नारळ हा, घेऊन विक्रीसाठी ठेवतोस. होय. तर या पाटील कुटुंबियांसोबत ना इथला अनुभव घेताना खरंच भारी वाटत होतं. त्यांचं घर खरंच खूप मस्त आहे, अगदी खाडीच्या बाजूला. आणि त्यात स्वतःचे झाडाचे नारळ सोलत होत्या काके. मला वाटलं आपणही प्रयत्न करावा. काय माहिती पुन्हा असा योगायोग कधी येईल. ही तुमची बोट हा? हा, दोनवले हे आमचेच आहेत. अरे वा, हा मोठी आहे ही पण. हा. इथे आहे ना या खाडीच्या काठावर बसून खरंच मनात विचार आला की आज बरं झालं मी इथे यायचा विचार केला. कधी कधी आहे ना जास्त विचार न करता सरळ निघून जायला हवं. काय माहिती नवीन प्रवासात काहीतरी नवीन शिकायला मिळेल, काही नवीन माणसं मिळतील, त्यांच्याही गोष्टी ऐकायला मिळतील. चला काकी काका, चला येत आहे. होय होय होय, येऊया. होय होय होय, गणपतीत येते. तर जामडुल गाव खरंच मस्त आहे आणि काकाने खूप छान माहिती दिली. आता आपण जाऊया आजच्या शेवटच्या स्पॉटला, म्हणजे आचऱ्याच्या बीचवर. तर मित्रांनो, आचरा गाव खरं सांगायचं तर एका व्हिडिओमध्ये कधीच संपणार नाही. आज तर मला पूर्ण गाव देखील दाखवता नाही आलं. आचऱ्यातले महत्त्वाचे काही स्पॉट आपण बघितले आणि त्याशिवाय जामडुल गावातली काही घरं आणि गोष्टी बघता आल्या. तर आता आपण थेट जाऊया आजच्या शेवटच्या स्पॉटला, बीचवर. चला तर. संध्याकाळी जेव्हा या बीचवर पोहोचलो ना, असं वाटलं की आता काहीच बोलू नये, बस शांत होऊन या येणाऱ्या लाटांना बघत राहावं आणि आजचे सगळे अनुभव मनात साठवून ठेवावेत. अगदी 10 ते 15 मिनिटच झाली आहेत, पण ना बीचवरचा सगळा माहोल बदललाय. इथे ना हलका पाऊस सुरू झालाय, डावीकडे ढगांचा गडगडाट आणि विजा चमकतायत. बीचवरची सगळी गर्दी अचानक या सारंग काकांच्या हॉटेलकडे वळली, कारण इथे बनतायत कांदा भजी.
माझ्या आजच्या दिवसाचा शेवट तर खरंच खूप जबरदस्त झाला. म्हणजे पाऊस, बीच आणि कांदा भजी. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या पावसाळ्यात मस्त कांदा भजी खा आणि आनंद घ्या. आपण भेटूया अशा छानशा एखाद्या व्हिडिओमध्ये. आणि आत्ता मी माझं पूर्ण फोकस करतो कांदा भजी आणि गरम गरम चहावर. चला तर मग.